रा जय जय राम कृष्ण सुंदर थे ध्यान भूफे बीटे बरी करपट बरी करपट बरी सुंदर थे ध्यान भूफे बीटे बरी करकटवरी तुलसी हार गणा कास पिता हर गड़ा कासे पीतम्बर औड़ी अंदर औड़ी अंदर
श्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजित मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कौस्तुभानी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर ओढे निरंतर हे श्रीराम आवडे निरंतर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे श्रीराम आवडे निरंतर हे श्रीराम तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख सर्व तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुळसी हार कासे पितांबर आवडी निरंतर हे घेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान ध्यान हार गळा पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय 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 गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल टाळ 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 भोपाल कुमार
महिला त्याला ते गंभीर बस 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 तट तट इथंच आहे इथं मामा राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो लोहा माधव बरवा लोहा माधव बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम उडा जागे भारे आता उठा जागे भारे आता मरण
पंढरीनाथा करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या चरणी ठेवा माथा कवी व्यथा जन्माचा व्यथा धनदारा पुत्र जन बंधू सोये रे भीषण सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी मिथ्या हे शरण निघा देवासी विद्या हे जाणून माया विघ्ने भ्रमला खरे माया विघ्ने भ्रमला मनतानी माझे निघरे मनतानी माझे येतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल साचो कारे जाईल येतो आयुष्य जात आहे पहाड जात आहे काळ जपत से पहाड वहिताचा घोर वहा जाई रहा श्री हरिचा जानी रहा श्री हरिचा चरणी भाव धरा जनोक्षणा नाम स्मरा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हिची करा बापन मुक्ती सायुजतावरा हिची करा बापन हेची करा विष्णुदास विनवी नामा दास विनवी बोलो नका भव कामा धरा अंतरिणीच प्रेमान चुकाने महरी भक्ती धरा न चुकाने महरी भक्ती धनधारा पुत्र जन बंधु सोये रे भीषुण सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी जाणून शरण रिघा देवासी कहे जाणून शरण रिघा देवासी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल देवी गोपाल कुमारी देवी गोपाल कुमारी चाल झाल्यावर घ्यावी ना चाल व्हायची त्याला माहित नाही चाल होऊ दे रे ना उठ जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाथा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरी ठेवा माता दुखी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन बंधु सोये रे पिसुण
देवाची चरण 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 भगवान की गोपाल भगवान महादेव हनुमान की सब संतन की जय। बिठाला 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 बिठाला
विठाल 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 हरी गवरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज माता की जय भारत माता की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 पुढा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी येता जन्माच्या धनधारा पुत्रजन बंधू सोय रे पिशवण सर्व मिथ्या हे जाणून चरण निघा देवासी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरी तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महास्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वराहेची करा बापांनो विष्णुदास विनवी नामा भूलू नका भवकामा धरा अंतनिज प्रेमान चुका नेमा हरिभक्ती धंधारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्याये जाणून शरण रिघा देवासी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सचिन कुठं रे थोडंसं त्याला ॲडजस्ट केलं ते महाराष्ट्रात फिरवतं आपलं आणि रे सचिन अरे इकडे बस कुठंतरी दाट अरे सगळ्यांचं जाऊ दे ना आता महाराष्ट्र बरे काढून घे एकदा तो त्याच कामावर आहे तुलाच डावललं होतं का रे नाही जाऊ दे कुठंतरी विनंती करून बसून घे बस ठीक आहे तुझ्या पद्धतीने बस विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय विठ्ठल विठ्ठल पुढा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरण ठेवा माथा चुकवेथा जन्माच्या धनधारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पंढरपूरचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा काकड्यातला असल्यामुळे सर्वांच्या पाठातला आणि सकाळची कीर्तनाची वेळ असल्यामुळे मुद्दाम घेतलेला काकड्यातला अभंगावर बोलण्यापूर्वी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने आमचे बंडाभाऊ महाराज हजारे यांनी माझ्याकडे दिलेली आजची कीर्तनाची सेवा आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित मृदंगाचार्य अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव माहिती आहे टीव्हीला सारखं आहे ते आमचे गंभीर महाराज अवचार त्यांना नमस्कार दुसरे म्हणून दीपक भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा सालाबाद प्रमाणे याही वर्षी न चुकता वारीला आलेली ही सर्व मंडळी म्हणून प्रथमतः
मस्तक हे पायावरी मस्तक मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी ताचा वार करी ताचा या वार करी ताचा या वार करी ताचा मस्तक हे पायावरी या वार करी संता या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी ताचा वार करी ताचा वार करी ताचा हो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाडा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माहे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जिनतया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका ताड़ मृतंग श्रोते देखा ताड़ मृतंग श्रोते देखा श्रोते देखा ताड़ मृतंग श्रोते आतया माझे दंडवत तया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्या क्षेत्रामध्ये ज्या दिवशी आपण उपस्थित आहोत एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. वैष्णवांच्या मेळ्यामध्ये पवित्र व्रत एकादशीचा दिवस आणि सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव हा सर्वोत्तम शब्द सचिन भाऊ तिन्ही ठिकाणी लावायचा. सर्वोत्तम तीर्थ सर्वात उत्तम तीर्थ सर्वात उत्तम क्षत्र आणि सर्वात उत्तम देव. या आजीबाईने नाही सांगितलं शास्त्राने हा भाव निवडिला शास्त्राने हा भाव निवडिला शास्त्राने हा भाव निवडिला सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव तीर्थक्षेत्र आणि देव सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला हा भाव निवडिला शास्त्राने हा भाव निवडिला सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला. बरं का रोहिदास दोन रोहिदास असल्यामुळे समजून घेत जा. रोहिदास खुर्दन रोहिदास बुद्रुक. शास्त्राने हा भाव निवडिला
ऐका पंढरीचे महिमान. पंढरीचं महत्व सांगताना राऊळे तितके प्रमाण येथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. ऐसी पंढरी मनिजे ध्याती. येणं तर लांब आहे, घरी बसून जरी पंढरीचं चिंतन केलं, ऐसी पंढरी मनिजे ध्याती तया तिही लोकी गती. आणि मग पंढरपूरला आलेलं बाकीच्या तीर्थाला जर गेलं तर ते तीर्थ याला वंदन करतात जे पंढरपूरचं तीर्थ करून आलं. ऐसी पंढरी मनिजे ध्याती तया तिही लोकी गती. आणि ते आणिका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयासी. घरी गेल्यावर विचार करा, एवढं महत्व. वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा. पण पंढरपूरच्या दिशेनं पाऊल जरी टाकला तरी पंढरी पाऊल ठसा. ऐसा ठसा नामाचा पंढरी पाऊल पर्यसा. मग इथं आल्यावर नाराज व्हायचं नाही. पादस्पर्श दर्शनाला 22 तास लागतात, नाही होऊ द्या. मुख दर्शनाला 3 तास लागतात, नाही होऊ द्या. कळसाच्या दर्शनालाही गर्दी आहे, नाही होऊ द्या. जाता जाता मागून मंदिराची पाट पहा. पाता देऊळाची पाट, तीर्थे घडती 360. तीर्थे घडती 360. तीर्थे घडती 360. पाहता देऊळाची वाट, पाट तीर्थे ताट. तीर्थे घडती तीर्थे ताट. तीर्थे घडती 360. सगळ्या हिशोब घरी गेल्यावर करा. मी प्रमाण शोधतो मग बडबड करतो. नाही मुखदर्शन, नाही पादस्पर्श, नाही कळसाचं झालं. जाता जाता देवळाची पाठ बघा. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. आणि कळस जर दिसला तर तात्काळ हा नाश अहंकाराचा. तात्काळ हा नाश अहंकाराचा. तात्काळ हा हे तुका मन मोक्षे देखिल्या कळस. तात्काळ हा नाश अहंकारा. तात्काळ हा नाश अहंकारा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा. तात्काळ हा नाश अहंकाराचा. आता आपण इकडून चाललो बरं का सचिन, तुझ्या आवडीचा विषय आहे. पंढरपूरची यात्रा करून, पंढरपूरचं तीर्थ करून गेलेला बाकीच्या तीर्थाला गेला तर तीर्थ त्याला वंदन करतात. तीर्थे तया वंदिती. जे आणिका तीर्था जाती. बरं, नाराज व्हायचं नाही. इथं आल्यानंतर 22 तास आपली ताकद नाही. पाठ बघा देवळाची. तेही नाही जमलं, चंद्रभागेत स्नान होत नसेल, फक्त डोळ्यानं पहा. सकाळीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा. हे आपण इकडून चाललो, हळूहळू जाऊ तिथपर्यंत. बरोबर करतो सगळं, तुम्ही नाराज होऊ नका. पाहता देवळाची पाठ, तीर्थे घडती 360. सकाळी तीर्थे घडती एक वेळ, चंद्रभागा डोळा देखील. त्याच्या पुढे कळस बघा. मोक्ष देखील कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा. मुखदर्शन मग तर त्याच्याही पेक्षा. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते.
किती शाबास शाबास. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. दीपकराव रोहिदास मजा करतो. पाहता देवळाची पाठ तीर्थी घडती 360 मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. मुखदर्शन झालं तर काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती आणि पायावर डोकं ठेवल्यावर भावा एकासाठी खांदा वाही आपुल्या. भावा एकासाठी खांदा वाही आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी. राधे राधे. त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी. टाळकरी मुलने घे जग जेठी मुलने घे जग जेठी. मोलने गे जग जेठी मोलने गे जग जेठी. त्याचे पायी बरं का रोहिदास त्याचे पायी घाला मिठी. दुसरा एक फायदा दुसरा एक व्यथा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. व्यथा आणि व्यथा मायच्या पोटात असताना पासून मरेपर्यंतचा कार्यक्रम म्हणजे व्यथा. आईच्या पोटात असताना व्यथा. गर्भी असता तिला दंड वरती पाय खाली तोंड. आईच्या पोटात आळणे पाय वर मुंडकं खाली. आईच्या पोटात तिथून सुरुवात व्यथेला. चुकून एखादं नजर चुकीनं याच्या उलट येतं त्याला पायाळू म्हणतात. पायाळू नाही तर सगळे डोकाळूच. चुकून येतं एखादं आणि त्या पायाळूमध्ये दोन प्रकार आहे. खाली मान घालून येतं एक वर बघत येतं. जे वर बघत येतं त्याला आकाशातलं कळतं आणि खाली मान घालून येतं त्याला जमिनीतलं कळतं. पण त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं आणि ते अंजन पंढरपूरला नाही महाराष्ट्रात कोणत्याच मार्केटला मिळत नाही. मी सांगतो तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री काय टवकारला आता कीर्तनापेक्षा. बरं सांगतोच. कावळ्याची जीभ कोलीचं रक्त घुबडाचा डोळा वट वाघोळीचा पंख. लक्षात राहील का यादी. पालीचं शेपूट. 5 वस्तू पाहिजे आणि त्या अमावस्याला जमवायच्या. घुबडाचा डोळा पालीचं शेपूट कोलीचं रक्त वट वाघोळीचा पंख कावळ्याची जीभ. हे एकत्रित करायचंय एकत्रित आणि मग त्या पाळावीच्या डोळ्यात घालायचं. मग ते म्हणतात अरे कशाला कोयते घेऊ घेऊ ऊस तोडतो. तुझा जुना वाडा गावातला तिथं येडी बाबुळे आहे का नाही. जेसीबी लाव. 7 हांडे सोन्याच्या मोहरानं भरलेले आहे. माऊलीनं मान्य केलं ना. पाताळीचे निधान दाविल किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. चुकून एखादे ते पायाळू नाही तर बाकी सगळे. म्हणून गरिबी असं तातीला दंड वरती पाय खाली तोंड पाय वर मुंडकं खाली. आणि त्यावेळेला त्याच्या मम्मीला इच्छा होतात त्याला डोहाळे म्हणतात. डोहाळे.
कटवाम लवणमेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे तोचे वीन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी तोचे वीन बिना कातडीचा गर्भ आतल्यात पोळल्या जातो. अति गरम चहा मम्मी घेते ना तेव्हा त्या पिंट्याला म्हणता येत नाही थोडा गार होऊ देत जा ना आई. तोचे वीन गर्भांग पोळे हे आईच्या पोटात असतानाची व्यथा. बरं पुढे प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित होते नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली. मग डॉक्टर निर्वाणीच्या शब्दात आरणे 2 पैकी 1 बाळ जगल नाही तर बाळाची आईन वेळ कमी आहे लवकर सांगा. येताची कर्मजाड तुझी मान अडकली ही बाळणपणची व्यथा. बरं का गंभीर महाराज बाहेर आलं म्हणजे व्यथा सुरू होती ती बाळपणची. बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा आता विष्टा मूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजेना. ऐशा परी बाळपण खेळता वय गेले निघून जननीमडे वाढे नंदन आयुष्य गेले कळेना. मग तारुण्य आणि मग तारुण्याची व्यथा. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाची हो तारुण्याच्या मध्ये न माने कोणास तारुण्याच्या मध्ये न माने कोणास सदा मुसमुसी धुळे जैसा सदा मुसमुसी धुळे जैसा सदा मुसमुसी धुळे जैसा. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी सदा मुसमुसी धुळी जैसा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित म्हैसा जना माझी हाते दीडपान वरतीच मान नाही तो सन्मान भलियासी स्वानाचे परी हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी हे तारुण्य. मग तारुण्याचा उतरे भर म्हातारपण बैसे डोळीवर काळे केश होती शुभ्र आले वृद्धपण बोलती. आणि मग म्हातारपणची व्यथा. बरं का रविदास म्हातारपणची व्यथा म्हणजे कधी जाऊन पाहत म्हातार तसं बसलेलं दिसतं. हात कपाळाला लावून बैठे हात कपाळाला लावून बैसे हात कपाळाला म्हातारपणी थेटे परते खोकला तुम्ही थेटे पडते खोकला म्हातारपणी थेटे खोकला खोकला हात कपाळाला लावून बैठे हात कपाळाला लावून बैसे हात कपाळाला लावून बैसे. म्हातारपणची व्यथा. म्हातारपणी थेटे पडसे खोकला आणि हात कपाळाला लावणी बैसे. खोबऱ्याची वाटी झाले असे मुखन गळत असे नाक वगैरे वगैरे. मग सगळे नवस करतात. शेजारी म्हणती मरे नाका मेला आणि कंटाळा आणीला येणे आम्हा. शेजारी कशाला जिच्यासाठी सगळे रक्तात बाईल मन खरा मरता तरी बर नासिये घर तू कोनिया नासिये घर तू कोनिया. हो मरता तरी बर नाचिये प्रमाणाचे रेलचे सगळे कीर्तनकारच उभे आहे ना. बाईल म्हणे खरं काही काही अनुभवाने सांगतात हे. बाईल म्हणे खरं मरता तरी बरं नासेले घर थुंकोणी या किंवा अभंग नामदेवाचा आहे. बाळपणी वर्षे 12 ती तुझी गेली रे अवधारा तवतो होता निमासुरा खेळाची नि विनोदे वर्षे भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी चावेना भाकर रोटी ना खनवटी लागले बैशता उंबरवटी तडवटी आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातारा बैलदृष्टी कैसा अक्षी धन खोकल्या येतसे खकारा आणि म्हणती रांडेचा म्हातारा अजून न जाय मरणद्वारा किती दिवस वाचेल. हे सगळे शेजारच्याच सांगतो. ही व्यथा म्हातारपणची. आणि मग व्यथा सुरू होते मरणाची. आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता न मर्तयाच्या चित्ता युगांत नव्हे. अरे बघवत नाही दुसऱ्याला तो जीव जाण्याचा प्रयत्न करतो. शरीर त्याला धरू धरू ठेवतं. मग तो गडगडा लागलेला पाय झटकता आचके देतं डोळे फिरवतं त्यावेळेला. आणि मग सगळे घाबरतात घरातले. पाटील लवकर चला आमचं आबा कसं तरी करतं. अरे आबा कसं तरी करतं तुला बघवत नाही तर आबाचं कसं होत असेल. हा
जीव शरीराची प्रीत दोघे एकरूपे वर्त घरीदारी सुख दुःखात पडदा नसे एवढे दोघाचे सख्यत्व चालत असता प्रेम काळे येऊनी अकस्मात जीवाशी पाश घातला आणि मग काया बोले हो रडून मग शरीर रडतं जीवाला जाऊ देत नाही त्यावेळीची ओढाताण आहे ना ती मरणाची व्यथा एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवही द्वारे. आता घरी गेल्यावर हिशोब करा. एक विंचू चावला तर दिवसभर ठू ठू करतंय ते. एका केसाला 1000 विंचू आणि प्रत्येकाचे केस आहे 3.5 कोटी. बापा बापा काय करता मी मोजले नाही पण एखादं पंढरपूरची यात्रा संपल्यावर जर लागलं उद्योगाला आणि त्याचे केस जास्त भरले तर माझ्याकडे केस करायची नाही उलट ते दाट केसाचं आहे असं समजायचं. कमी भरले तर टक्कल पडलेलं. अकबर बिरबलचा दृष्ट बिरबल जी सरकार कावळे किती दिल्लीत 1,54,543. जास्त भरले तर महाराष्ट्रातले कावळे सध्या दिल्लीत आले समजा. आपला दृष्टांत चालू आहे. कमी भरले तर दिल्लीतले महाराष्ट्रात गेले समजा वारी आहे. तसं 3.5 कोटी केस प्रत्येकाला. हा अंदाज 4 गोष्टी प्रगट होतात माणसाला माणूस भेटला म्हणजे. 4 मिले 64 खिले 20 रहे करजोर हरिजन से हरिजन मिले नेह से 7 करोड. माणसाला माणूस भेटतो तेव्हा चौघाची भेट लक्षात घ्या. त्याचे 2 डोळे याचे 2 डोळे एकमेकाला पाहतात ना ही भेट चौघाची होते. पहिली डोळ्यांची बेरीज झाली 4 मिले. मग दोघंही हसतात तुझं बरं चाललं का ते म्हणतात तुझं बरं चाललं का. दोघाच्या दाताची बेरीज 64 याचे 32 त्याचे 32 64 खिले. दोघंही हात जोडतात याचे बोट 10 आणि त्याचे बोट 10 20 रहे करजोर आणि एकमेकाला कडकडून मिठी मारतात. दोघाचं अंग रोमांचित होतं तेव्हा दोघांच्या केसाची बेरीज आहे 7 करोड. 4 मिले म्हणजे डोळे 64 खिले दात 20 रहे करजोर हाताचे बोट आणि असे 7 करोड. माणसाला माणूस भेटला की अंग रोमांचित. दोघाचे केस 7 करोड म्हणजे माणसी 3.5 करोड. मग 3.5 करोड केस गुणिला 1000 विंचू बरोबर जी वेदना म्हणजे मरणाची व्यथा. थोडं मागं येऊ आपण. मरणाची व्यथा त्याच्या आधी म्हातारपणची व्यथा त्याच्या आधी तारुण्याची व्यथा त्याच्या आधी बाळपणची व्यथा त्याच्या आधी बाळणपणाची व्यथा आणि त्याच्या आधी मायेच्या पोटात असतानाची व्यथा. म्हणजे आईच्या पोटात असताना पासून मरेपर्यंतचा अख्खा कार्यक्रम म्हणजे व्यथा. त्या व्यथा चुकवण्यासाठी भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माचा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माचा. जन्माचा माथा चुकवी व्यथा. ओ उठा जागे मारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा. उठ जागी मारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. आम्ही आलो बरं का अभंग और सचिन भाऊ. आता म्हणजे कसं काय गेला कुठूनही येऊ आम्ही कुठूनही येऊ. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. आता चरणी माथा ठेवण्याचा आणि व्यथा चुकण्याचा काय संबंध आहे. फार मोठा संबंध आहे. व्यथा कोणाला आहे ते तुम्ही पहा. आपण मासे आहो
काळ कोळी आहे बरं का रविदास. जंजाल हे जाळं आहे, संसार हा समुद्र आहे. संसार सिंधू रूपेण मीन रूपेण मानवाः जंजाल जाल रूपेण काल रूपेण धीवराः. संसार समुद्र आहे, काळ कोळी आहे बरं का तुळजापूरकर. आपण मासे आहो. तुम्ही तो कोळी पाहला ना मासे पकडणारा, त्याचे कपडे सांभाळायला कोणी नसतं भाऊ. तो डोक्याला बांधून घेतो दिवसभर कपडे, उघडा लंगोटावर नायलनचं दोर ते टोक जाळ्याचं कमरेला पुऱ्या ताकदीनं जाळ फेकतो. सर्र जाळ फेकतो दिवसभर. त्या जाळ्यात मासे गुंततात. पण त्याही कोळ्याला एक मासा असा वस्तात भेटतो, त्याच्या पायाच्या भोवताल पाण्यात दिवसभर घालीन लोटांगण वंदिंचर. विचार करा धोका कोणत्या माशाला आहे? जो कोळ्याच्या पायापासून लांब आहे. ज्या माशानं कोळ्याच्या पायाचा आश्रय घेतला म्हणून त्याचे पायी घाला मिठी. त्याचे पायी ओ त्याचे पायी घाला मिठी. मोलने गे जग जेठी. पायी घाल मिठी मुलने घे जग जेठी. माथा फायदा चुकवे व्यथा जन्माच्या. एवढ्यासाठी उठा जागे व्हारे आता. काही असंही म्हणतील आळणे आम्ही तर सगळे जागे आहो कीर्तनाला. 750 वर्षापूर्वी नामदेव महाराजच्या पुढं लोक झोपले असावे. मग महाराज वैतागून म्हणाले असावे 11 वाजले भाऊ, 1च तास आहे, मी 12च्या पुढे 1 मिनिट जात नाही रे राजा, फक्त तासभर जागे व्हा. हा अभंग आमच्या करता नसावा असं काहीला वाटत. आपण जागे आहो बरे काळणे, पण प्रपंचात झोप लागली ती परमार्थात. प्रपंचात जागा आहे, याला म्हणतात जागे बाहेर आत निजेले. ही संताची भाषा समजून घ्या मराठी सचिन भाऊ. बाहेर म्हणजे अंगणात नाही ना आत म्हणजे घरात नाही. जागे बाहेर म्हणजे प्रपंचात, आत निजले म्हणजे परमार्थात. अरे 95 वर्षाचं म्हातार नातवाच्या बांधकामावर जातं, काठी हातात आहे, पायापासून हालतं लटलट लटलट लटलट, आणि तिथल्या सगळ्या कामगारांना सांगतं पाया पक्का भरा, पाया पक्का भरा. पाया अल्ल का तुझा पायापासून हालतोय पाया. सायाचे करीती प्रपंचे दिनती. सायासे करिसी प्रपंच दिननिसी.
कृष्ण भजसी कोण्या गुणे हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मुखे म्हणा रोहिदास म्हणजे गाथाचा गाथा पाठ आहे. काय काढा साय असे करेशी प्रपंच. हा ना, मरो टेकले शरीर आणि पाया शोधून बांधी घर. इथे जागा आहे. चला पंढरपूरला म्हटलं, विठोबा म्हातारा झाला का म्हणतं. अल्ले का तो नाही म्हातारा झाला, पण तुझं वय किती याचा तर विचार कर. इथे झोपलं म्हणून जागे बाहेर आत निजेले. अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा धंदा भोगित होता प्रबोधा. अनादि जो इथे जो झोपलेला आहे त्याला संत जागे करतात. उठा जागे व्हारे आता. जागे संतच का करतात त्याचं कारण आहे, ते स्वतः जागे असतात. जाग कोण करते? जे झोपलाय ते स्वतः जाग पाहिजे. तुम्ही सुद्धा सोडा असा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्याची सुटलेली आहे. ही मराठी चांगली कळते तुम्हाला. नाहीतर दारू बंदीवर भाषण चालू आहे. संताची प्रमाण पाठ केलेली आहे भाषण रंगवण्यासाठी. असंच आहे. पुढाऱ्याने भाषणात एक प्रमाण जरी म्हटलं तर खालचे लोक टाळ्या वाजवतात. काय अभ्यास आहे साहेबाचा. आणि वारकरी आमचा गाथा पाठ करून मरतो, कोणी कौतुक करत नाही. त्यांचं एकच प्रमाण, संताची भाषण रंगवण्यासाठी त्यांची. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाय छे. दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे. कहे दास करगर यके नरक मुजाए छे. दारू गांजा मत पे यारो अक्ल गुंग हो जाती है. अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. टाळ्यांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटेल का बाकीच्यांची? म्हणून तुम्ही सुद्धा सोडा म्हणण्याचा अधिकार त्याचा आहे ज्याची सुटलेली आहे. तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जे स्वतः जागे. सुखिया सब संसार है खावे और सोवे. दुखिया कबीर है जागे और रोवे. संत आणि समाजातला फरक सांगताना समाज सुखी आहे, संत दुखी आहे. समाज सुखी का? खावे और सोवे या दोन गोष्टी इकडे लावल्या. जेवण करतो, जेवण झालं की झोपतो, झोपून उठला की जेवतो. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. वही है वही. तू क्या जाने लड़का बे अरे ते त्याचं आहे. आपलं दोघात बोलवत राहू दे, आपलं नको. पीर मर गए पैगंबर मर गए त्याचं आहे ते. द्रौपद चमका अजब तडाखा. हे कुठेही कुठं वेल्डिंग करतो का हे जॅकेटवाल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. आउट हात का म्हणजे 3.5.
3.5 हाताचं शरीर माणसाला मिळालं. 3.5 म्हणजे ज्याच्या त्याच्या हाताने त्याचा त्याचा देह मोजायचा. घरी गेल्यावर मोजा, बरोबर 3.5 हात भरतो. फक्त विनंती आहे, उंच माणसाने बुटका मोजला तर 2.25 भरल, आणि हे बुटकं त्याला मोजायच्या भानगडीत पडलं तर प्रकरण 4.5 वर जाईल. ज्याचा त्याचा देह. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. केलं काय? खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. म्हणून सुखिया संसार, खावे और सोवे. दुखिया कबीर, जागे और रोवे. संत रडतात का? अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रडतात. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून संत रडतात. जागे का राहतात? तुम्हा आम्हाला जाग ठेवण्यासाठी ते स्वतः जागे राहतात. जे स्वतः जागे आहे त्यांचाच अधिकार आहे तुम्ही जागे व्हा म्हणण्याचा. पुढा जागे व्हा रे आता. ठीक आहे, मग जाग झाल्यावर काय करा? स्मरण करा. आता आता गद्यात वाचून घ्या, अभंगी की उत्तर मिळालं. उठा जागे व्हा रे आता. आधी जागृती आहे मग उपदेश आहे. झोपेतल्या माणसाला उपदेश नाही. तर बापाला जायचं आहे मुंबईला आणि मुलगा अर्धवट झोपेत पहाटे 5:30 वाजले ब्लँकेट पांघरून झोपला. बरं का रविदास? मुलगा 20 वर्षाचा, मुंबईला चाललो बरं का रे. हा, 4 दिवस येणार नाही. हा, गाय आजारी आहे, डॉक्टरला. हा, दार काढून दूध डेअरीला. हा, उसाला पाणी दे. हा, सांगितलेलं सगळं कर. हा, बाप हुशार होता. बापाला वाटलं एवढं बोलतो ते हे हाच म्हणते, म्हणून बापानं उलट तपासणे. आता मी 4 दिवस येणार नाही बरं का रे. हा, सांगितलेलं सगळं कर. हा, अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. हा, आपल्या घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेव. हा, मग बापाच्या लक्षात आलं. बाप घरात आला, पांगणं उठ. उठलं ते का म्हणतो? तुझ्या आज्यानं आणला होता का आड उचलून? टाइमपास करतो, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार. पूर्ण जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ही संताची पद्धत आहे. उठा जागे व्हा रे आता. एकदा जाग झाल्यावर मग काय करा? स्मरण करा. विठ्ठल विठ्ठला 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 झोपेतल्या माणसाला उपदेश नाही गंभीर महाराज. म्हणून संत आधी जागे करतात आणि जागा झाल्यावर मग उपदेश आहे. स्मरण करा पंढरीनाथा. आता स्मरण करा संतांना का म्हणावं लागलं? विस्मरण झालं म्हणून. स्मरण करा शब्द कधी येतो? विस्मरण झाल्यावर. विस्मरण झालं. नाही तर स्मरण माईच्या पोटात होतं तेव्हा देवाची प्रार्थना करत होतं. एक वेळा करी या दुःखावे गळ, एक वेळा करी या दुःखावे गळे, एक वेळा करी या दुःखावे गळे, एक वेळा करी या दुःखावे गळे. आठवील पाय आवाजा नवस, आठवील पाय आवाजा नवस, आठवील पाय आवाजा नवस, रात्री दिवस पांडुरंगा. दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे. देव म्हणतो ठीक आहे तुला बाहेर काढतो. बाहेर काढल्यावर बदल्यात काय करशील? 8वीन पाय हा माझा नवस, रात्रही दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस तुमचं स्मरण करील देवा. देवाला वाटलं ठीक आहे बरं का सचिन भाऊ. काढला बाहेर. बाहेर काढला की बैमान झाला.
म्हणून ते लहानपणी बाळ रडतं ना, प्रश्नचिन्हात रडतं. जर कुठे बाळणपण झालं आणि लहानपणी बाळ ते ऐकायचा प्रसंग, त्याची संधी सोडू नका. भिंतीच्या आड उभं राहा. केव्हा 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 त्याचं रडणं बारीक आवाज, पण केव्हा का, तेव्हा त्याचा देवाचा संवाद असतो. अरे बाहेर काढल्यावर भजन करीत म्हणला कोण? तूच म्हणला. कुठं? मायच्या पोटात. केव्हा? निकल गया बेईमान. गर्भपन हाथ जुड़ाया, गर्भपन हाथ जुड़ाया, निकल गया बेईमान. अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे निकल गया बेईमान. अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. कबीर महाराजचं प्रमाण असलं तरी संयुक्तिक आहे. गर्भपणमो हात जुडाया, मायच्या पोटात हात जोडून विनंती करतो, बाहेर काढा, बाहेर काढा. आणि आता केव्हा म्हणतोय? निकल गया बेईमान, म्हणजे विस्मरण झालं. आणि विस्मरण झाल्यामुळे स्मरण करा म्हणायची वेळ आली. पुढा जागेवर आता अभंग बराच मोठा असल्यामुळे आता समृद्धीनं घेऊ थोडं थोडं. पुढा जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या. म्हणजे मग नुसतं स्मरणच करायचं का, बाकीचं काय? अरे कोण म्हणतंय तुम्हाला? असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही दीपक भाऊ की पंढरपूरची यात्रा संपल्यावर घरी जा, घरी गेल्यावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लंगोट्याला वान जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार, नसल जावे दोन्ही वार. करावा संसार, नसल जावे दोन्ही वार. घरी दूध विद्यार्थीला, क्षमा करी त्याचे पायी खारा मिठी, मोलने गे जगे देठी. ओ भावा एकासाठी खांदावा हे आपुला, त्याचे पायी खारा मिठी, मोलने गे जग देठी. ओ भावा एकासाठी खांदावा हे आपुला, आपुला, आपुला. बस हे प्रमाण या मंडळीला खूप आवडते. आणि माझ्याकडे पाहू पाहू म्हणतात पुन्हा. सुके कराव, कर भाऊ, आनंदानं कर. विनोद आहे. आळंदीचे संत ब्रह्मचारी ज्ञानोबा राय तरी संसाराचा तिरस्कार नाही केला. असोणी संसारी जरूर करा, याची गरज आहे. ही सगळी यादी डोळ्यापुढे आणा. पहिल्यांदा तात्या बोला. ए बाहेर आवाज येत नाही दीपक. पाय 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 बाहेर जाऊन पाय एक चक्कर. दिला का? ए जा रे, जा जा जा. लेगा ती बाहेर बसले लोक बरेच. बाकीच्यांचा येतो म्हणतात, माझा येत नाही बरं का. आणि ते माझं ऐकायला आले. अशी कंजूशी करू नको भाऊ. संध्याकाळी तुझ्याशी गाठ आहे, पुन्हा तात्याच आहे तिथं. विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. धन, दारा, पुत्र, जन ही सगळी यादी. पहिली गरज धनाची आहे. स्त्री हाती धरता देख, वाडे प्रपंचाचे थोर दुःख. मग ग्रह पाहिजे आवश्यक आहे. धन
धन नसेल तर तुम्हाला कोणी विचारत नाही. माणसाची किंमत कुठे आहे? आणि जवळ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा. सगळे त्याच्या मागे. यशास्ति वित्तम स नरकुलिनः स पंडित स सुतिमान गुणज्ञः स एव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ते. हे तिथं आहे सगळे. पैसा वाळ्यानी बकरी मरे तो बधे गामे जाणी. हे गुजराती भाषेतलं आहे. गरीब की छोकरी मरे कोई न जाणे. पैसा वाळ्यानी बकरी मरे. श्रीमंताची शेळी मेली शेळी. अख्खं गाव सकाळी वाड्यात गोळा झालं. पाटील कशी काय शेळी मेली हो? काल पेपरला वाचलं हो. कशी काय शेळी मेली? पेपरला आलं. शेळी मेली 10,000ची. समजूत काढणाऱ्याला चहा पाणी 20,000चा. काय धनवंता लागी सर्व मान्यता है तगी. सर्व मान्यता है तगी. सर्व मान्यता है तगी. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी. जगी मान्यता है जगी. सर्व मान्यता है जगी. माय बाप बंधुजन सर्व मानिती वचन गंभीर. सगळे गाव गोळा झालं. शेळी मेली शेळी मेली शेळी मेली. त्याच गावात गरीबाची झोपडपट्टीत एकुलती एक मुलगी मेली. मोलमजुरी करणारे मायबाप. मुलगी एकुलती एक 8 वर्षाची. दोघं रडत बसले झोपड्यात. सचिन भाऊ कोणी मदतीला नाही. रात्र 12 वाजू दिले. लेकीला बापानं घेतलं. खोरण टिकाव टोपलं मायनं घेतलं. स्मशानात गेले. दोघच. खड्डा खोदला. त्याच्यात लेकीचं प्रेत पुरलं. पहाटेचे 4:30 वाजले. गंभीर आले. कालपासूनचे उपवासी आहे. झोपड्यात तांब्या तांब्या पाणी पिऊन कुडाला टेकून मायबाप लेकीच्या आठवणी काढून दुसऱ्या दिवशीच्या दिवसभर रडले. तरी गावातलं कोणी चौकशीला गेलं नाही. का फरक? शेळी श्रीमंताची म्हणून मुलगी गरीबाची म्हणून. एवढा फरक धनाने पडतो. म्हणून धन जरूर मिळवा. शास्त्राचाही आदेश आहे. संतांचाही उपदेश आहे. जरूर मिळवा. त्याची गरज आहे. हा 2 क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. चतुर्विध पुरुषार्थेषु धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थामधला 2 क्रमांकाचा पुरुषार्थ आहे धन. जरूर मिळवा. दारा संसार रूपी गाड्याची ही 2 चाकं आहे. पती आणि पत्नी. ही शेवटच्या श्वासापर्यंत राहावी. तुम्ही पहा कोणाच्याच जीवनात असं घडू नये. पती मरण पावला म्हणजे पत्नी राहिली. पत्नी मरण पावला पती राहिला. तुम्ही पहा नंतर गंभीर महाराज शेतकऱ्याच्या भाषेत बैलगाडीचं एक चाक मोडलं की त्या गाड्याची चव जाते. तो गाडा एका चाकाचा वाड्यापुढे उभा असतो. एका चाकाचा गाडा. सगळ्या फुपाटा बसलेला असतो. मोकाट कुत्री गावातली रात्रभर त्या गाड्यावर. एकच चाक मोडलं तर गाड्याची प्रतिष्ठा गेली. तसं पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची 2 चाक आहे. पत्नी ही केवळ पत्नी नसते. तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहे. कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता. जेव्हा कठीण काळामध्ये खंबीरपणे पतीच्या मागे उभी राहते तेव्हा ती पत्नी नाही मंत्र्याची भूमिका आहे. बरोबर बरे का रोहिदास? ते बारीक लक्ष ठेवून असते. सावकार रोज येतंय. सावकार रोज येतं. पतीनं जेवण कमी केलं. काल तर जेवलेच नाही. रात्रभर झोपले नाही. आणि सकाळी पती उठला आणि गोठ्यात गेला. तिचं बारीक लक्ष आहे. त्यानं खिशात काहीतरी घातलं. तरा 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 चालत आली गोठ्यात. विचारलं काय घातलं खिशात? काही नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. अरे काही नाही. अहो काय घातलं खिशात? तू सांगे ना. हिनंच हात घातला खिशात. बाहेर काढली वस्तू. ती रोगोरची बाटली होती. काय करता? आत्महत्या. का?
सावकार काल आलं होतं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर म्हणला, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडीन म्हणला. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी ठरवलं त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा गोठ्यात जाऊन आत्महत्या करायची. तुमच्या पाया पडते मी. त्या सावकाराचे पैसे मी मोलकरीन होईल, धुणी भांडी करील, अख्ख्या गावची लाज लज्जा सोडील, पैसे मी फेडील, फक्त माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. त्यावेळेला हिम्मत देत असते ती पत्नी नाही, मंत्र्याची भूमिका आहे. कार्येषु मंत्री. जेव्हा तुमची जन्मभर सेवा करते, तुम्हाला माहित आहे, एक थोडंसं महाभारतात जाऊ, लगेच येऊ बरं का रविदास. अजून काही मला समाज वैतागला नाही, वन्स मोर चालूच आहे, चालूच द्या म्हणतात. थोडंसं दुर्वासाला पाठवलं, अगदी थोडक्यात सांगतो. परीक्षा घ्यायला पांडवाची. रात्री 12ला दुर्वास 60,000 शिष्यासह. हर हर शब्द झाला, तो महादेवाचा भक्त होता म्हणून शिष्यासह नमः पार्वती पतये हर हर महादेव. परिणाम जनाबाईचा अभंग आहे. पंडुसुत जागे झाले. पांडव उठले ना, तर धर्मराजा पुढे आणि विचारलं कसं काय, जेवण पाहिजे. आता धर्मसंकट आहे का नाही, हो म्हणावं, थाळी धुतलेली आहे, नाही म्हणावं तर बाबा रागीट आहे, शाप देईल. म्हणून धर्मराजानं आपल्या भावाचा हात धरला, भीमाचा. तिघं झोपून आहे, अर्जुन नकुल सहदेव झोपड्यात. भीमाचा हात धरला आणि मागं नेला झोपड्याच्या, बरं का रोहिदास. आणि भीमाच्या गळ्याला बिलगून रात्री 12ला मोठा भाऊ धर्म रडला. भीम दादा म्हणला, दादा 1000 हत्तीचं बळ असलेला भीम तुमचा भाऊ असताना तुम्ही रडता, काय कारण. तेव्हा धर्मराजाचे उद्गार आहे, धर्म भीमाकडे पाहे, धर्म भीमाकडे आज धर्म भीमाकडे पाहे, धर्म भीमाकडे पाहे. सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे, हरणी होत आहे, सत्वहरणी होत आहे, हरणी होत आहे, सत्वहरणी होत आहे. भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होती आहे. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहरणी होत आहे, सत्वहरणी होत आहे, सत्वहानी होत आहे. रात्री 12ला अरण्यात झोपड्याच्या माग धर्मराजा भीमाच्या गळ्याला बिलगुन रडतो. शब्द आहे, धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे. हे ऐकलं द्रौपदीला जाग आली. मी पत्नीची भूमिका सांगतो. का हो, का रडताय. दुर्वास बाबा आले, जेवण मागते ते, हो म्हणाव, थाळी धुतलेली आहे, नाही म्हणाव तर रागीट आहे, तो शाप देईल. जा पाचही भाऊ झोपा तुम्ही, मी बघून घेते त्या बाबाचं. काय पाहिजे महाराज, जेवण पाहिजे बेटा, जा आंघोळ्या करून या, तोपर्यंत पंगत वाढलेली असेल. दिलं पाठवून गंगेवर. मग काय द्रौपदीनं पंगत वाढली का रोहिदास. किसनरावला मोबाईल केला. मोठे गुंतलाती द्वारकेच्या राया, कुठे गुंतलाती द्वारकेच्या राया, वेणकाच केया लावियेला, वेणकाच केया लावियेला. सखया लागेला, वेडका सखया लावियेला. कृष्णा धावरे लवकरी,
संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी कृष्णा धाम. बस पुढचं सगळी माहिती आहे तुम्हाला. अशा वेळेला खंबीरपणे पतीच्या मागे उभी राहते ती पत्नी नाही, कार्यशु मंत्री. जन्मभर सेवा करते ती दासी, पण पती राजाच्या आवडीचे पदार्थ करून ताट वाढून पुढे बसून आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते तेव्हाची आई. ह्या भूमिका लक्षात. भोजेशु माता म्हणून तारा जरूर जरूर. ग्रहस्थ कोणाला म्हणतात? गृहिणी, ग्रह आणि तिथे थांबतोय तो ग्रहस्थ, मग झाला ग्रहस्थ आश्रम. म्हणून दारा. बरं नुसतं पतीन पत्नी असल्यावर मजा आहे का? गृहभूषणम किम, घराचं भूषण काय आहे? घराचं भूषण पुत्र आहे. राजा दशरथ उगाच दुःखी होता का? सगळे त्याच्याकडे होतं, पण दिवा लावायला कोणी नाही. म्हणून धन, दारा, पुत्र एवढ्यावर नाही. जन, तुम्हाला जगायचं आहे ना, पहिला समाज आपलासा करा. त्यासारखा आनंद नाही, बाकी काही मिळू नका. समाज आपलासा करा. साधू संतांनी काय केलं? समाज आपला केला. म्हणून इस्टेट खाणारा मुलगा बाप मेला तरी रडत नाही, पण 750 वर्षापूर्वी गेलेले ज्ञानोबा आहे समाधीचं वर्णन केलं, सगळे रडत. धनदारा पुत्रजन बंधू जरूर जरूर प्रेम करा बाकीच्यावरही, पण आपल्या भावाला डावलून करू नका. सोय रे व्यवहार आहे. पिशुण शब्दाचे अर्थ वेगवेगळे दिलेले आहे. कुठे कुत्र ठेवलेलं आहे असं आहे. पिशुणी पिशुणी असं आहे, आणि ते तुमच्या हिताकरताच असते. सुने जागवणी दारापासून तुझ्या हितासाठी वसवशी. बस जाऊ द्या, इथपर्यंत आलो आपण. हे एवढं पाहिजे. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे हे जरूर जरूर मिळवा, पण फक्त मनात ठेवा शेवटच्या दिवशी यांचा मला उपयोग नाही. सर्व मिथ्या हे जाणून शरण सर्व मिथ्या हे जाणून चरण रिघा देवाते. मिथ्या हे जाणून शरण रिघा देवा देवाची. अर्धाच तास आहे भाऊ. हा काकडा मोठा आहे ना आपला, पण बरोबर मी शुद्धीवर आहे. अभंगाकडे लक्ष द्या. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, पिशुण हे जरूर जरूर डावलायचं नाही, जरूर मिळवा. यांच्यावर प्रेमही करा, फक्त मनात ठेवा शेवटच्या दिवशी यांचा मला अजिबात उपयोग नाही. म्हणून हे आता ही शाळेतली भाषा आहे. गुरुजी शिकवतात ना मुलांना, धडा लिहून देतात. बरं का पोरो, हा धडा पाठ करा. कोणता? मी लिहून दिला हा. हा तसं हे इकडे लावायचं. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, पिशुण सर्व मिथ्या हे जाणून, हे सर्व मिथ्या आहे असं समजून सत्य परमात्म्याला शरण जा. शरणरी गा देवासी. इथपर्यंत आलो आपण. हो ठीक आहे महाराज, मग परमात्मा सत्य आहे, जगन मिथ्या आहे, पण आम्हाला उलट आहे का? आम्हाला जगत सत्य वाटतं आणि हे बाकीचं मिथ्या वाटतं असं का? याचं एकमेव कारण आयुष्य माया माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे रे. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे. हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे. हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे. साधुकार जाईल, साधुकार जाईल, सातगार जाईल, धन
मिथ्या हे जाणून, तुम्ही म्हणता मिथ्या हे जाणून, पण आम्हाला मिथ्या आहे ते सत्य वाटतं आणि सत्य आहे ते मिथ्या वाटतं. असं का? याचं कारण आहे माया. माया असलेलं लपवते आणि नसलेलं दाखवते. नाही तर सत्य काय आहे रोहिदास? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. ओ उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत्य हरि भजन जगत सब सपना. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. हो उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत्य हरि भजन जगत सब सपना. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय 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 राम. आता रोहिदासनं तर रामायण सुरू केलं हो, पण प्रमाण बरोबर आहे. हं? उमा कहू मै, महादेवजी सांगतायत, उमा कहू मै अनुभव अपना, सत हरिभजन जगत सब सपना. त्याच्या पुढं माऊलीचं आहे बरं का रोहिदास. जे जे देखने सकळ, जे जे देखने सकळ, जे जे देखने सकळ, जे जे देखने आ ते हे स्वप्नीचे मृगजळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ. ते स्वप्नीचे मृगजळ, ते स्वप्नीचे आ म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंत चरण कमळ, म्हणून चिंत चरण. ओ रखुमा देवी वराचे, देवी वराचे, रखुमा देवी वराचे, देवी वराचे. निज धर्मा तो खरा, निज धर्मा तो खरा, निज धर्मा तो खरा, निज धर्म तो खरा. शंकरजी म्हणतात, पार्वती उमा कहू मै अनुभव अपना, सत हरी भजन जगत सप सपना. ज्ञानोबारा म्हणतात तुझं स्वप्न नाही, स्वप्नीचे मृगजळ. जे जे देखणे सकळ हे स्वप्नीचे मृगजळ. मग खरं काय? परमात्मा. म्हणून चिंती चरण कमळ, रखमादेवी वराचे. मग सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार. जर विठ्ठल सत्य आहे, जगत मिथ्या आहे, तर आम्हाला दाखवलंच का? पण लक्षात आलं त्याच्यात देवबाप्पाचा तिळभर दोष नाही. हे सगळे मायेनं दाखवलं. म्हणून सांभाळी सांभाळी आपुली हे माया. माया विघ्ने भ्रमला. ते थोडंसं बोळसर होतं. कधी बाजारात गेलं नाही, बायकोनं सांगितलं पाहुणे आले घरी, तुम्ही बाजारात जा आणि रवा साखर डालडा त्याला शिरा करून खाऊ घालायचा आहे बरं का रोहिदास. त्याला एकादशी नव्हती. गेलं ना ते. तो म्हणला बाजारात गर्दी असते, हरवलं तर अर्ध लॉकेट आहे का पॉकेट आहे पैशाचं, माणूस आहे तो. नाही पण समजा हरवलं तर काळा धागा बांधून दिला पायाच्या अंगठ्याला बायकोनं बरं का. आहे नाही हे नीट ऐक. धागा आहे तू आहे, धागा नाही तर मग तू हरवला. ते पाय टाकायचं आणि धाग्याकडे बघायचं. तिथं गेल्यावर बाजारात गारुड्याचा खेळ होता. गारुड्याचा खेळ बरं का तिथं बाजारात. हे तिथं गेलं, सापाची आणि मुंगसाची लढाई झालं. साप पळाला, याच्या दोन पायातून हे खाली पडलं, तुडवलं पोराने, धागा तुटला.
बघितलं धागा नाही, हरवलो हरवलो हरवलो. सगळे भोवताल माणसं गोळा झाली. म्हणले काय पॉकेट नाही, मग काय वस्तू नाही, मग मीच हरवलो. लोक म्हणले पेताड आहे, जाऊ द्या. पण बायको आली ना. म्हणले 11:36 झाली, हे 10ला गेलं तर अजून कसं आलं नाही. हा म्हणला तुला म्हणत होतो मी हरवलो. अहो नाही हरवला, हरवलं म्हणतो तर कशावरून, धागा नाही ना. बायको हुशार होती, याला नादी लावला आणि तिनं कधी धागा बांधला पायाला याला कळू दिलं नाही. चला घरी, कसा येऊ का, हरवलं ना. अहो नाही हरवला, कशावरून हरवला तुम्ही, धागा नाही पायाला. तुम्ही बघत नाही नीट, बघितलं त्यानं, धागा दिसला, सापडलो सापडलो. अरे हरवलाच नाही. कौन एक भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, सा नाथीला छंद अंत करणे घेऊन ठाके भ्रमलेपणे. तसं माया विघ्ने भ्रमला खरे. म्हणता मी माझेनी, ही मायेची व्याख्या आहे. मयरू मोर तोर तय माया, मी आणि माझं, तू आणि तुझं, ही जी भावना निर्माण झाली यालाच माया म्हणतात. म्हणता मी माझेनी घरे, अंजाला माझं म्हणतोय ना. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. आता बरोबर 20 मिनिट राहिले रोहिदास, त्याच्यात सगळे उरकायचं आपल्याला. तरी पण हे पहा, कंजूशी करू नका, गंभीर. माझा आजच्या दिवशी या बा तिथं पाऊस नसला तर पुढच्या वर्षी. आता दीपक म्हणतो बा पाऊस येणार नाही आज. आपलं ग्राउंडवर कीर्तन आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तिथे भजन करायचे एकादशीला, राष्ट्रसंताचं भजन व्हायचं. ती जागा जुने हनुमान मैदान. मग इथे आम्ही कवडे मामाकडे बरेच दिवस राहत होतो. इथे बंडा भाऊचा आमचा परिचय झाला. इथे एक घर विकायला निघलं, ते आम्ही घेतलं, छोटंसं बांधलं. मग तात्यांचा आणि आमचा आणि इथल्या सगळ्या तरुण मुलांचा संबंध आला. सोनू त्याची मित्रमंडळी. मग त्यांना म्हटलं अरे ग्राउंड रिकामा आहे, मी रिकामाच आहे, जागा बसायला एकादशी, मग आपण 6 ते 8 कीर्तन करू. त्यांनी मनावर घेतलं. स्टेज वगैरे सुंदर करतात ते. 1 वर्ष पाऊस आला. गेले वर्षी 1 तास झालं ना आला पाऊस, त्याला इलाज नाही. पण जसं असेल तसं, तुका म्हणे कसं, आणि जसं असेल तसं आपण पाहू, ते काय होईल त्याप्रमाणे. ते 5 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनी मंडळी येतील, अर्धा तास ते करतील. आपण 5:45ला स्टेज मोकळा होईल. गंभीर महाराज, अरे पुन्हा वर्षभर लेका कोरोनात वाचलो नसतो तर पुन्हा वारीला तरी आलो असतो का. म्हणून आजचा दिवस पुन्हा मी आग्रह, रोहिदास आजचा दिवस जॅकेटवाल्याचं कीर्तन असेल कुठं, ते होशीन हो लावतो. तू आहे, भूषण आहे, 4-5 जण असले ना मस्त मजा आहे ना. ठीक आहे, मग देऊ का निमंत्रण तुम्हाला. आमचे आदटराव तात्या माजी नगराध्यक्ष, त्यांचं सगळे तरुण मित्रमंडळ, आमची सगळी गल्ली त्या कोपऱ्यापर्यंत, त्या सगळ्या तरुणांच्या वतीनं, तात्यांच्या वतीनं त्यांनी तिथे बॅनर लावलेलाच आहे. तात्या निमंत्रण काय आणि सगळे तरुण मंडळाचं सहकार्य आहे. एकादशीच्या पर्व काळावर त्या ठिकाणी आज 6 ते 8 याच महाराजचं कीर्तन होणार आहे. आणि नाही टाळ्या वाजवल्या तरी होणार आहे. फक्त सर्वांना येण्याची विनंती आहे. बरोबर करू आता एकदा सर्वांनी हात वर करा. बाहेर बसलेले आहे सगळी मंडळी, बरे का, बाहेर खूप बसलेले आहे. तात्यांच्या हस्ते तुमचा सत्कार करतो दीपक. तिथं 1 नया पैसा घेत नाही, इतके वर्षाला घेऊन येतो. त्याचा टेम्पो, त्याची साऊंड, त्यालाच आवड आहे. मग 12 महिने आमच्या सेवेला आहेच. त्याला सक्त ताकीद केली, एकादशी चुकवायची नाही आपली. सर्वांनी हात वर केले, शाबास. एका तालात विठोबा एक आवाज, एक टाळी, शाबास रविदास. एक एक बाहेरचे, एक एक शाबास, एक आवाज. विठोबा
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल भगवान माऊली दानेश्वर महाराज की जय। विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। त्र्यंबकेश्वर भगवान की, महारुद्र हनुमान की जय। देवी भुब्बार घुमायो रे। इथे आमचे एक फुटाणे माऊली म्हणून नागपूरचे होते, उघडेच असायचे फुटाणे माऊली. त्याने एक खोली घेतली, मग सगळे हे नागपूरकर ते अजूनही वारसा चालवतात. ते आहे उद्या जेवण झालं की जाणार आहे ते, बरोबर आहे. व्यापार मंडळी आहे ती कामी असते असं, ठीक आहे. पण सालाबाद प्रमाणे अंबेर कुठपर्यंत आलो आपण? काकडा हा आलं लक्षात. साचोकारे जाईल संपत्तीचे वारे, या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. झाडाच्या सावलीचा दृष्टांत दिला बरं का दीपकराव. झाडाच्या सावलीचा अनुभव आहे तुम्हाला. जे तारुण्यामध्ये 5-50 गडी राबवतात ते म्हातारपणात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतात. आपण पाहतोय. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. मग सगळ्यात मोठं श्रेष्ठ धन काय? नरदेहाचा श्वास. बरं का, हे मोजता येत नाही. माणूस बसला म्हणजे मिनिटाला 12, चालायला लागला की 18, झोपला म्हणजे 24, आणि जास्त झाला तू काय समजला तेव्हा 30. हा ना, ते होते, वाढत जातं बरं का. बैठे 12 चलत 18 सोती जाय 24, मध्य मास मैथुन में सास चलत है 30. हे प्रमाण लक्षात येईल ना. बैठे 12, आता बसला म्हणजे 12 चालले मिनिटाला श्वास. चालू लागला की 18वर जातं कार्यक्रम, आणि झोपला आणि घोरायला लागला म्हणजे 24, जास्त झाल्यावर 30. सर्वसाधारण बरं का रोहिदास, 15 श्वास जातात मिनिटाला. सर्वसाधारण गती आहे 15, म्हणून 21,600. थोडासा हिशोब करा जमलं तर. 21 सहस्र 6 14 जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून 21,600 श्वास. सचिन भाऊ हिशोब करा. 21,600 रात्र आणि दिवस. मिनिटाला 15, 60 मिनिटाचे किती? घाबरू नका, 900. 15 सकट 90, पुढचं शून्य द्यायचं, झाले 900. दिवसाच्या 12 तासाचे 12 9 108 म्हणजे 10,800. रात्रीच्या 12 तासाचे 10,800, 21,600. बस जमला आता. 21 सहस्र 6 14 जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून आपले 21,600 श्वास चालले. याच्या एका श्वासाची किंमत होत नाही, आणि ते महत्त्व कळत नाही अतिपरिचयामुळे. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, म्हातारं खाली टाकलं, पोरबाळ नाही, आणि मग म्हातारी म्हणली 85ची येऊन, आता कसं होईल? किती दिवसाची म्हणत आली नाही, माझ्या बहिणी तुमच्या भावाचं दत्तक घ्या, दिवाण लावायला कोणी नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं, मेलो नाही अजून, खाली टाकलेलं म्हणतंय. आण प्रतिष्ठित लोकांना बोलव. आणलं, पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं बरं का दीपक. दत्तकपत्र तयार झालं, दत्तकपत्राचं वाचन झालं, म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला, बाबा इथं सही करा. म्हाताऱ्यानं सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा मेला. माझा जाहीर प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही, असे 21,600 श्वास दिवसाला चालले. असा 30 दिवस महिना, 12 महिन्याचं वर्ष, आणि 100 वर्षाचं आयुष्य जात आहे दाता
जात आहे पहा. बरं का गंभीर माझा, पहा म्हणजे विचार करा, इथे डोळ्यानं पाहायचं नाही. आयुष्य जात आहे पहा. काही गोष्टी डोळ्यानं पहा. पहाते पांडव आहे ना शब्द, पहाते पांडव. अरे मग पहा बरं दिसते काय तर ना, तू चष्मा लावून पहा. तिथं पहा का? अरे थोडंसं काही वाईट घडलं तर देवानं बरं नाही केलं म्हणून वारी सोडून देतो. आणि 12 वर्ष वनवासात फिरले तरी भजन बंद केलं नाही. पहाते पांडव म्हणजे विचार करा त्यांचा. हा पहा शब्द त्या अर्थी आहे. तसं आयुष्य जात आहे पहा, विचार करा. गेली ऐसी घडी पुन्हा नाही. आजचा दिवस गेला, आता पुन्हा नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे? काळ जपत असे महा. करा काय? स्वहिताचा घोर वाहा. मग स्वहिताचा घोर वाहणे म्हणजे करा काय? ध्यानी राहा श्रीहरीच्या. स्वहित म्हणजे काय? तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवे गोपाळ तेची हित. म्हणून स्वहिताचा घोर वाहा म्हणजेच ध्यानी राहा श्रीहरीच्या. आणि हे कळतं कुठं? लक्षात घ्या, हित फक्त संताच्या संगतीत कळतं. एक लक्षात घ्या, हित संतांनाच माहिती आहे. स्वहिताचा घोर वाहा, आणि त्याकरता स्वहिता कारणे संगती साधूची, म्हणजे साधूच्या संगतीतच हित कळत असल्यामुळे संत चरिणी भाव धरा, जणू जैना नाम स्मरा. संत चरणी भाव धरा, जणू जैना नाम स्मरा. सचिनचं बारीक लक्ष आहे माझ्याकडे. वेल्डिंग चालू आहे, कुठून कुठं कसं, पण प्रमाण देऊ ना बरं का रोहिदास. स्वहिता कारणे ध्यानी राहा श्रीहरीच्या. स्वहिताचा घोर वाहा. स्वहिता करता काय? स्वहिता कारणे संगती साधूची, म्हणजे साधूच्या संगतीतच स्वहित असल्यामुळे संत चरणी भाव धरा. जाऊन लाल उरकत आता. आणि तिथं राहून करा काय? क्षणाक्षणा नामस्मरा. त्याच्यानं होईल काय? मुक्ती सायुज्यता. अरे सायुज्यताच काय? तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती. 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 ऐसे बहुता ग्रंथी बोलिए, ऐसे बहुता ग्रंथी बोलिए. विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मन मन वेळोवेळा. वेळोवेळा. नुसतं सायुज्यताच काय? चारी मुक्ती. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. चारही. सलोकता त्या लोकाला जाणे. मग हरिपाठात चारहीचं प्रतिपादन आहे. वैकुंठ भुवनी घर केले, ही सलोकता. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी समीपता. स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे. लाजली गे माये आता कवनावो वाणो. लागली गे माये आता कवनावो वाणो. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. तिकडे चतुर्भुज गोपाळू. तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माया आता कवनावो वाणो. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माये आता
जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिखे ओवाळू मी गेले माय रंग धरा जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर हे स्वरूपता जवळीक प्राप्त होणे समीपता वैकुंठाला जाणे सलोकता आणि देवच होणे म्हणजे सायुज्यता म्हणते जे वाचा तया मोक्ष म्हणून क्षणक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा बरं का गंभीर महाराज आणि याची करा बापांनो बंधूंनो भगिनींनो बापांनो असे शब्द आले की समजायचं कार्यक्रम विनवणीवर आला विनवी विष्णुदास नामा विष्णुदास विनवी नामा विष्णुदास विनवी नामा विष्णुदास विनवी नामा बोलू नये का भव कामा धरा अंतरीच प्रेमा न चुकाने हरी भक्ती धनदारा पुत्र जय बंधु सोय रे वितून रे ना याची करा बापांनो बंधूंनो म्हणजे आता विनवणी आली विष्णुदास विनवीन नामा बोलू नका भवकामा विषय ओढे भुलले जीव आता याची कोण करील किव बोलू नका काय करा धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती हरिभक्तीचा आग्रह का धरला याचं कारण आहे अंधेरे में छाया साथ नहीं देती बुढ़ेपन में काया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती बुढ़ेपन में काया शरीर म्हातारपणात साथ देत नाही अंधेरे में छाया अंधारात जा सावली गेली उजेडात या न विचारता आली अंधार म्हणजे सत्ता जाणे उजेड म्हणजे सत्तेत येणे सत्ता जाऊ द्या माग पुढं फिरणारं टोळकं गेलं सत्तेत या 50चं टोळकं गुटक्याच्या पुड्या सगळ्याला मागं आलं याला खेड्यातल्या भाषेत म्हणतात जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची एरजार तूप गेलं का नाऱ्या गेला अंधेरे प्रकाशात जा तुम्ही आपोआप सावली तुमच्या मागे येते अंधारात जा न विचारता सावली गेली अंधेरे में छाया साथ नहीं देती बुढ़ेपन में काया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई म्हणून हरिभक्तीचा आग्रह का धरला याचं कारण आहे हे इथल्या पुरतं आहे आणि ते तिथल्या उपयोगी येणार आहे सोडविल ये सोनिया सोडविल ये सोनिया सोडविल ये सोनिया सोडविल ये कैरा हरि भक्ति परलोकी येईन कामा ओ सोडविल सोनिया सोडविल करा हरिभक्ती परलोकी येईल कामान सोडविल यमापासून या म्हणून न चुका नेमा हरिभक्ती याला मिळवणी म्हणतात आमच्याकडे उपक्रम उपसंहार म्हणा जमणार माऊलीचं भजन जय विठ्ठल पुन्हा एकदा विनंती गंभीर महाराज विनंतीला मान द्या रोहिदास महाराज जरी आज जायची सोय असेल तर मी उद्या स्पेशल गाडी तुला घरी जायला देतो मला काही काम नाही
दोघालाही पोहोचवतो, कुठं जायचं असेल महाराष्ट्रात तिथं. पण आजच्या दिवस आपल्याला 6 ते 8 आता पाहू काय निसर्ग काय करतो, पण आहे. तेव्हा आमचे सगळे पूर्ण गल्लीतले तरुण पोरं आणि त्यांना मार्गदर्शन करणारे तात्या या सर्वांच्या वतीनं संध्याकाळचं 6 ते 8च्या कीर्तनाचं तुम्हाला जाहीर निमंत्रण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम